तुमचा विश्वासच बसणार नाही की हा जाळीदार असा दिसणारा उत्तप्पा हा उपवासाचा आहे. हो, अगदी 10 मिनिटात तुम्ही हा उपवासाचा उत्तप्पा बनवू शकता. चला, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा सुंदर असा उत्तप्पा आणि त्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी. रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि अगदी झटपट अशी होणार आहे. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी घ्यायची आहे 1 वाटी वरई. वरई आपल्याला किमान 1 तासभर आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. इथे वरई रात्रभर वगैरे सुद्धा भिजवायची गरज नाही. फक्त तासभर भिजवली की काम होऊन जातं. चला, तर मी अगोदरच वरई तासभर भिजवून ठेवली होती. तासाभरामध्ये वरई छानपैकी फुलते आणि आता आपल्याला ती मिक्सरला बारीक करायला खूप जास्त त्रासही होत नाही. यातलं सगळं पाणी आपण काढून टाकलंय. आता घेऊयात मिक्सरला ही वरई वाटायला. बऱ्याच वेळेला श्रावण महिन्यामध्ये किंवा सोमवारी साबुदाणा अजिबातही खाल्ला जात नाही. त्यावेळेला ऑप्शन असतात ते रताळे, वरई किंवा शेंगाड्याची पिठं. या सगळ्यांमध्ये वरई हा सगळ्यात प्रामुख्याने वापरला जाणारा घटक आहे. तेव्हा आपण उपवासाची वरईचा नेहमी भात करण्यापेक्षा किंवा भाकरी करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे डोसे, उत्तप्पे करू शकता. आता वरईमध्ये 1 कप ताक किंवा दही घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मिश्रण आता मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं. तुम्ही जर दही घालत असाल तर 1 कप पाणी घाला, म्हणजे वाटायला जास्त त्रास होत नाही. कारण आपल्याला हे बॅटर अगदी स्मूथ आणि सरसरीत असं बनवायचंय. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी वरई वाटली गेली आहे. 1 तासभर आधी भिजवल्यामुळे ना वाटायला वरई अगदी सोपी जाते. चला, सुंदर असे बॅटर तयार झाले. दही किंवा ताक आवर्जून घाला, यामुळे उत्तप्प्याला चव खूप छान येते. चला, तर मिश्रण सुंदर असं तयार झाले. थोडंसं पाणी घालून मी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली आहे. पीठ खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. पिठामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी ऍड करायच्या आहेत. त्याआधी आपण उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार करून घेतोय. भाजलेले शेंगदाणे, दही, हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घालून या सगळ्या गोष्टी छान अशा बारीक करून घ्यायच्या. तुम्ही जर खात असाल तर यामध्ये जिरं आणि कोथिंबीरही घालू शकता. परंतु बऱ्याच ठिकाणी जिरं आणि कोथिंबीर खाल्लं जात नाही, आलं सुद्धा खाल्लं जात नाही, त्यामुळे मी यामध्ये वापरलं नाहीये. तुम्ही ज्या गोष्टी उपवासाला खाताय त्या यामध्ये चटणीमध्ये ऍड करू शकता. चला, सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घेतल्यात. अतिशय स्मूथ अशी चटणी आपली तयार झाली. ही चटणी खायला अतिशय भन्नाट अशी लागते या उत्तप्प्यांबरोबर, त्यामुळे आवर्जून बनवा. तर ही चटणी उत्तप्प्याबरोबरच साबुदाणा वडे किंवा अजून काही कटलेट वगैरे आपण उपवासाचे बनवतो त्याबरोबर सुद्धा खूप टेस्टी लागते. चला, आता पिठामध्ये आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या. त्यासाठी घेतलेत 1 अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे. साधारण चमच्याने घ्यायला गेला तर 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे ओबडधोबड असे कुटून घेतलेत. यामध्ये आपण 1 बटाटा सुद्धा खिसून घालणार आहोत. बटाटा इथे उकडवून घ्यायचा नाहीये, कच्चा बटाटा घ्यायचा आहे. बटाटा खिसणीने छान असं खिसून घ्यायचा. खिसत असताना आवर्जून बारीक होल असलेली खिसणी घ्या आणि त्याने खिसून घ्या. आता हा खिसलेला बटाटा, हा दाण्याचा कूट आणि त्याचबरोबर हिरवी मिरची या पिठामध्ये घालून घ्यायची. यामुळे काय होतं, पीठ सुंदर असं टेस्टी तर होतंच, परंतु बटाटा घातल्यामुळे हे जास्त पोटभरीचं सुद्धा होतं. बटाटा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, परंतु बटाट्याचा खिस घातल्यामुळे अगदी एका उत्तप्प्यात सुद्धा चांगलं पोट भरतं. चला, तर पीठ तयार झाले, चटणीही तयार आहे. आता घेऊयात गरमागरम आपले उत्तप्पे काढायला. गरमागरम उत्तप्पे लगेच काढल्याबरोबर सर्व करा. तरी तुम्ही हे पीठ अगोदर बनवून ठेवले अर्धा तास आधी आणि जेव्हा तुम्हाला फराळ करायचंय तेव्हा गरमागरम हे उत्तप्पे काढून सर्व केले किंवा खायला घेतले तरीही चालेल. चला, आता तव्यावरती 2 चमचे तेल घालायचं. तेल पसरवून घ्यायचं आणि त्यावरती हे उत्तप्प्याचं पीठ घालायचं. एका बाजूने भाजलं गेलं की वरच्या बाजूने 1-2 चमचे तेल लावून पलटी करायचं आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग होईपर्यंत उत्तप्पा भाजून घ्यायचा. चला, अशा पद्धतीने मी सगळे उत्तप्पे छान करून घेते. आता तवा तुमचा जेवढा छान गरम होईल ना तेवढी तुमच्या पिठाला जाळी छान फुटते. बघू शकता, पहिल्या 2 उत्तप्प्यांपेक्षा तिसऱ्या उत्तप्प्याला जाळी अजूनच छान फुटली आहे. चला, सगळे ह्याच पद्धतीने उत्तप्पे मी आता करून घेते आणि गरमागरम असे हे सर्वही करून घेते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे उत्तप्पे आवर्जून गरमागरम सर्व करा, कारण यामध्ये वरईचं तांदूळ आहे. उत्तप्पा जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर तो वातट चिवट होऊ शकतो, त्यामुळे हे पीठ तुम्ही कितीही वेळ ठेवू शकता. अगदी सकाळी केलेले पीठ संध्याकाळी वापरायचं असेल तरी फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि संध्याकाळी गरमागरम असे ह्याचे उत्तप्पे तुम्ही काढून सर्व करू शकता. हे बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त काही साहित्यही लागत नाही. फक्त वरईचं तांदूळ, दही, ताक एवढ्याच गोष्टी घरातल्या लागतात. शेंगदाणे तर घरात असतात, बटाटा घरात असतो, काही जास्तीचं फॅन्सी साहित्य लागत नाही, कुठली पिठं लागत नाहीयेत. आरामात तुम्ही अगदी ठरवल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे उत्तप्पे करू शकता. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने या उपवासाला हे उपवासाचे उत्तप्पे नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा सोप्या सुटसुटीत परंतु भन्नाट टेस्टी रेसिपीसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. उत्तप्पा मी खाऊन 1 घास बघितलाय, इतका भारी झालाय, परफेक्ट असा, बाहेरून जाळीदार, कुरकुरीत आणि चटणी सुद्धा अतिशय भन्नाट टेस्टी झाली आहे. चल, तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.